जगद्गुरु तुकाराम महाराज की। बोला सर्वजण बोला। कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की। जगद्गुरु तुकाराम महाराज की। कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शुभम माइक चालू करो।
शुभम जी, शुभम जी आप जहाँ हो वहाँ से कृपया यहाँ पधारिए, आपके लिए कथा रुक चुकी है। साउंड सिस्टम यस देवास, यस देवास साउंड सिस्टम। हेलो ऑपरेटर महाराज जी का धीरे 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 कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे। टाळी वाजवा, सर्वजण बोला, टाळी वाजवा। राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण हरे टाळी वाजवा, सर्वजण बोला। जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण
अच्छा है, वो दोनों निकाल दो, यही अच्छा है, ये भी निकाल ले सकते हैं। दोनों बाजू को कर दो। थोड़ा भी दूर रहा तो मेरा आवाज कैच नहीं होता। बाजू में ले लो इसको। आपुलिया हिता जो असे दागता, आपुलिया हिता जो असे दागता, आपुलिया हिता जो असे दागता, आपुलिया
कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसे यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे। ॐ वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात्
पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखातरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीविठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दीनेष्टपोषमघसंहति सिन्धुशोषम् श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। ॐ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पुण्डरीकवरदाय गोपाल कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीमद भागवताच्या कथेला आजपासून आपण प्रारंभ करतो आहोत। भागवताची कथा काय आहे आणि कशासाठी ऐकायची या संबंधातला विचार भागवत शब्दातून आणि तुकाराम महाराजांचा आता गायलेला जो अभंग आहे त्या अभंगातून आपल्याला कळणार आहे। भागवत काय आहे, भागवताच्या नावातूनच भागवत शब्दाच्या संबंधातला अर्थबोध आपल्याला होण्याची शक्यता आहे। भागवत शब्दाची व्युत्पत्ती सांगत असताना विद्वानाने दोन पद्धतीनं भागवत शब्दाची व्युत्पत्ती सांगितली। भगवतः इदं भागवतम आणि भगवता प्रोक्तम भागवतम, दोन अर्थ सांगितले। भगवतः इदम, भगवंताचं असं जे शास्त्र आहे त्याला उद्देशून भागवत शब्दाची योजना। भागवत म्हणजे दुसरं काही नाही, भगवंताचं शास्त्र। देव काय आहे, भगवान कसा आहे, परमात्म्याचं स्वरूप काय आहे, परमात्म्याचं कार्य काय आहे, परमात्म्याच्या वेगळ्या वेगळ्या रूपाचा विचार कशा पद्धतीने आपल्याला पाहायला सापडतो, या संबंधातलं सगळं देवाच्या संबंधातलं शास्त्र। देवाचं स्वरूपही सांगावं, त्याच्या प्राप्तीचा उपायही सांगावा। नुसतं देवाचं स्वरूप सांगून उपयोग नाही, त्याच्या प्राप्तीच्या संबंधानं साधनाचा विचार सुद्धा सांगितला गेला पाहिजे। आणि या दोन्ही गोष्टी करणारं हे ग्रंथरत्न असल्यामुळं भगवतः इदम, भगवंताचं असं हे शास्त्र आहे। देवाच्या स्वरूपाचा बोध करून देणारं ही शास्त्र आहे आणि देवाच्या स्वरूपाचा बोध करून दिल्याच्या नंतर त्या भगवंताच्या प्राप्तीचं साधन सांगणारंही हे शास्त्र आहे। परमात्म्याचं स्वरूप कसं आहे तर सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे अशा पद्धतीचं वर्णन जसं शास्त्रात आपल्याला पाहायला सापडतं तसं त्याला भगवानही म्हणतात, त्याला परमात्मा म्हणतात, त्याला ब्रह्मही म्हणतात। भागवताच्या पहिल्याच अध्यायामध्ये आपल्याला परमात्म्याच्या तीन रूपाचा बोध सांगितलेला पाहायला सापडतो। ब्रह्मेति, परमात्मेति, भगवानिति शब्द्यते। त्या देवाच्या संबंधानं वेगळ्या वेगळ्या शास्त्रकारांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या शब्दाची योजना करून त्याच्या स्वरूपाचा वेगळा वेगळा बोध आपल्याला दिलेला आहे। कोणी त्याला ब्रह्म म्हणतं, कोणी त्याला परमात्मा म्हणतं, कोणी त्याला भगवान म्हणतं। षड्गुणैश्वर्य संपन्नतेनं त्याचा विचार जेव्हा केला जातो तेव्हा त्याला भगवान म्हणतात। उत्कृष्ट आत्मा म्हणून त्याचा विचार जेव्हा केला जातो तेव्हा त्याला परमात्मा म्हणतात। आणि सर्वत्र व्यापून असणारं तत्व म्हणून जेव्हा त्याचा विचार केला जातो तेव्हा त्याला ब्रह्म म्हणतात। बृहत्वाद बृहणत्वाद वा ब्रह्म इत्यभिधीयते। ब्रह्म शब्दाची व्युत्पत्ती सांगत असताना विद्वानाने आपल्याला सांगितलं ते बृहत तत्व आहे म्हणून त्याला ब्रह्म म्हणतात, किंवा ते बृहण करणारं तत्व आहे म्हणून त्याला ब्रह्म म्हणतात। बृहत आहे म्हणजे व्यापक आहे आणि बृहण करणारा आहे म्हणजे व्यापून राहणार आहे। व्यापक असणे आणि व्यापून असणे दोन्हीमध्ये थोडंसं अंतर आपल्याला पाहायला सापडतं। व्यापकता सांगत असताना बाहेरून व्यापकतेचा विचार आपल्याला पाहायला सापडतो आणि व्यापून असणे म्हणल्याच्या नंतर आतून व्यापून राहण्याचा विचार आपल्याला पाहायला सापडतो। जसं आपण चंद्रभागेला स्नानाला गेलो, आपल्या सोबत जर आपण तांब्या नेलेला असेल आणि तो तांब्या संरक्षणाकरता आपल्या जवळच जर आपण नेलेला असेल आणि पाण्यामध्ये बुडवून ठेवला
स्नान करेपर्यंत चंद्रभागेच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवलेला तो तांब्या आहे ना, त्या तांब्याच्या आतून पाणी आहे का बाहेरून पाणी आहे? कसं आहे पाणी सांगा ना. चंद्रभागेचं पाणी आतून आहे का बाहेरून आहे? कसं आहे? एका बाजूने त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही. चंद्रभागेत बुडवून ठेवलेला तो तांब्या असल्यामुळं त्याच्या आतूनही चंद्रभागा आहे आणि त्याच्या बाहेरूनही चंद्रभागा आहे. बाहेरून असलेली चंद्रभागा व्यापक चंद्रभागा आणि आत असलेली चंद्रभागा व्यापणारी चंद्रभागा. तसं परमात्म तत्वाचा विचार जर आपण करायला लागलो ना, परमात्म तत्व म्हणजे चंद्रभागेच्या अथांग पाण्यासारखा आहे आणि त्याच्यामध्ये ठेवलेला कोणताही पदार्थ हा आत ठेवलेल्या तांब्यासारखा आहे. तांब्याच्या आतून बाहेरून दोन्हीकडून जसं चंद्रभागेचं पाणी असावं तसा परमात्मा आपल्या आत हरी बाहेर हरी. आतूनही परमात्म्याची व्याप्ती आहे आणि बाहेरूनही परमात्म्याची व्याप्ती आहे. हे बाहेरून असलेली परमात्म्याची जी व्याप्ती आहे ना, हिला व्यापकता म्हणतात आणि आतून असलेली जी परमात्म्याची व्यापकता आहे ना, तिला व्यापनता म्हणतात. ब्रह्म हे बृहत आहे म्हणजे बाहेरून व्यापक आहे आणि ब्रह्म हे बृहण करणार आहे म्हणून आतून व्यापक आहे. हे आंतरबाह्य व्यापकता परमात्म्याची सांगण्याच्या निमित्तानं त्या परमात्म्याला उद्देशून जेव्हा ब्रह्म शब्द लावला जातो ना, हा वेदांतातला आहे. ब्रह्मेती, काही लोक त्याला ब्रह्म म्हणतात. परमात्मा इति, परमात्मा कोण? योगी म्हणतात परमात्मा. सर्वोत्कृष्ट आत्मा म्हणून परमेश्वराचा विचार केला जातो की नाही? त्यांच्याकडे ईश्वराचं लक्षण सांगितलं गेलं. क्लेश कर्म विपाकाशयैहि अपरामृष्टः पुरुष विशेषः ईश्वरः. परमात्मा परमात्मा, ईश्वर ईश्वर म्हणजे काय आहे? ज्याच्या ठिकाणी क्लेशाचा संबंध नाही, ज्याच्या ठिकाणी कर्माचा संबंध नाही, ज्याच्या ठिकाणी कर्माच्या विपाकाचा संबंध नाही, ज्याच्या ठिकाणी कर्माचा विपाक भोगून झाल्याच्या नंतर अंतःकरणात उरणारा जो सूक्ष्म कर्माचा संस्कार असतो, ज्याला आशय म्हणतात, तो आशय सुद्धा नाही, त्याला म्हणायचं आहे ईश्वर. आपला जीवाचा विचार जर केला तर आपल्याकडे कर्म आहे, क्लेश आहेत, कर्म आहे, विपाक आहे, आशय सगळं आपल्याला आहे. आपल्याला अविद्या, अस्मिता, रागद्वेष, अभिनिवेश पाचही क्लेशाचा संबंध आहे की नाही याचा जर विचार केला तर पाचही क्लेश जीवाला भोगावे लागतात. आपल्याला अविद्या आहे ना. अविद्या अविद्या म्हणजे काय? ज्ञान नसणे याला अविद्या म्हणत नाहीत, विपरीत ज्ञानाला अविद्या म्हणतात. आपल्याकडे वेदांताचा विचार तुम्ही पहा. ज्ञान नसणे ही अविद्या नाही. मला रज्जू कळालीच नाही तर याला मी अविद्या म्हणत नाही. वेदांताच्या दृष्टीनं रज्जूच्या ठिकाणी मला सर्प दिसला, विपरीत ज्ञान झालं, मग अविद्या सुरू झाली. रज्जू कळालीच नव्हती तोपर्यंत अज्ञानाचा विचार येत नाही. रज्जू विपरीतपणानं कळाली, कारण अज्ञानाच्या कार्याचा विचार जर आपण करायला लागलो तर अज्ञान पुढं आवरण आणि विक्षेप या दोन अज्ञानाच्या शक्ती आपल्याला पाहायला सापडतात. आवरण शक्तीच्या द्वारे अज्ञान काय करतं? असलेल्या वस्तूला झाकतं आणि विक्षेप शक्तीच्या द्वारे काय करतं? नसलेलं दाखवायला लागतं. असलेली दोरी झाकायची आणि नसलेला सर्प त्या ठिकाणी दाखवायचा, असं जेव्हा सुरू होतं ना तेव्हा ते अज्ञानाचं काम सुरू झालं. म्हणजे अज्ञान म्हणजे काय? विपरीत ज्ञान. अज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान. 10 जण प्रवासाला निघालेले असताना त्याच्यातला 10वा दिसला नाही, इथं अज्ञान नसतं. 9 या संख्येत बुद्धी अडकलेली असते. 9 जणच आहोत असं वाटायला लागलं, म्हणजे 10 असताना 9 जण आहोत, ते विपरीत ज्ञान व्हायला लागलं. अज्ञान म्हणतात त्याला. हा अज्ञान एक क्लेश आहे, हा जीवाच्या पाठीमागे लागलेला आहे. परमेश्वराच्या पाठीमागे अज्ञानाचा संबंध नाही. आपल्याला जसं विपरीत ज्ञान आहे तसं परमेश्वराला कधी विपरीत ज्ञान झालं का? आपल्याला जगाचा भ्रम जसा झाला, रज्जू सर्पाकार भासले जगडंबर कोणाच्या करता? आपल्याला. हो, त्या परमेश्वराला ते जगडंबर भासतं का? त्याच्या अधिष्ठानानं भासतं, हा भाग वेगळा आहे, पण त्याला भासत नाही. याचा अर्थ काय झाला? अज्ञान नावाचा क्लेश आपल्याला आहे, त्या परमेश्वराच्याकडे अज्ञानाचा संबंध नाही. अस्मिता नावाचा क्लेश बघा. अस्मिता अस्मिता म्हणजे काय? दृक् दर्शन शक्त्यो एकता इव अस्मिता. अस्मिता शब्दाचा अर्थ सांगत असताना योगसूत्रकारांनी आपल्याला सांगितला, दृक् शक्ती आणि दर्शन शक्ती हे दोन वेगळे पदार्थ असताना एकच जणू काही आहेत असं वाटावं, याला काय म्हणतात? अस्मिता. आपल्याकडे विचारसागर वगैरे ग्रंथामध्ये सोपेपणाने शिकवताना आपल्याला सांगितलं जातं, आत्मा आणि बुद्धी हे दोन पदार्थ वेगळे असताना या दोघांचं ऐक्य जणू काही आहे असं मानणं, याला अस्मिता म्हणतो आपण. दृक् शक्ती आत्मा, दर्शन शक्ती बुद्धी, दोन्ही वेगळे आहेत. काही विद्वानांनी अस्मिता या शब्दामधूनच हे आपल्याला छान जाणवून दिलेलं आहे बरं का. अस्मि हे क्रियापद घ्या. अस्मिता शब्दामध्ये अस्मि हे क्रियापद आहे.
आणि अस्मी क्रियापदाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये मूळ धातू आहे अस आणि त्याला प्रत्यय लागला मी, म्हणून अस्मी शब्द तयार होतो, बरोबर. त्याच्यामध्ये अस हा जो धातू आहे त्याचा अर्थ काय, विद्यमान असणे, असणे, होणे, असणे, विद्यमान असणे असा असं धातूचा अर्थ आहे. आणि त्याला मी प्रत्यय लागला म्हणजे मी आहे असं म्हणणं सुरू झालं तिथं, बरं का. ते अस्मी या शब्दामध्ये अस धातूतून सांगितला जाणारा विद्यमानता हा जो अर्थ आहे तो आहे परमात्मा. आणि त्या विद्यमानता नावाच्या अर्थाला लागून येणारा मी नावाचा जो प्रत्यय आहे तो बुद्धी धारण करते, म्हणजे अस धातूतून येतो आत्मा आणि मी प्रत्ययातून येते बुद्धी, आणि मग अस्मी क्रियापद तयार होतं. म्हणजे हे दोन पदार्थ पूर्णपणे वेगळे असताना एक आहेत असं आपल्याला वाटायला लागतं. हा क्लेश आहे. आत्मा आणि बुद्धी वेगळेच आहेत, पण आत्मा आणि बुद्धी एक वाटायला लागले, क्लेश आहे. हा जीवाच्या पाठीमाग आहे. परमेश्वराच्या पाठीमाग जीव आहे. आत्मा आणि बुद्धीला एक समजणं नाहीये. तो बुद्धी बुद्धीलाच म्हणतो, आत्मा आत्म्यालाच म्हणतो. आत्मा आत्मयाच्या ठाई देखी जे देहीचा धर्म देही, अशा पद्धतीचा विचार. याचे यास त्याचे त्यास तुक्याने कास घातरी. तुकोबारा म्हणतात याचे धर्म याला त्याचे धर्म त्याला. इकडचं तिकडं तिकडचं इकडं घेत बसायचं नाही. तेथील येथे येथील तेथे वेगळ्या कुंथे कोण भारे. इथलं तिथं घ्यावं तिथलं इथं घ्यावं. बुद्धीचे धर्म आत्म्या ठिकाणी लादायचे आणि आत्म्याचे धर्म बुद्धीच्या ठिकाणी लादायचे. कोण कुंथत बसतो म्हणतात महाराज. असं करून शहाणा माणूस कुंथत नाही, आपल्यासारखा माणूस मात्र कुंथत बसतो. आपल्याला बुद्धीच्या ठिकाणी आत्म्याच्या धर्म, आत्म्याच्या ठिकाणी बुद्धीच्या धर्म ऐक्यानं प्रतीत होत राहतात. हे काय आहे, अस्मिता नावाचा क्लेश. हा जीवाच्या पाठीमाग आहे. अविद्या, अस्मिता, राग, राग म्हणजे प्रेम, विषयाचं प्रेम आपल्या अंतःकरणात आहे. द्वेष, प्रतिकूलाच्या संबंधाने आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारी जी प्रातिकूल्याची भावना, याला द्वेष म्हणतात. हा द्वेष कोणाला आहे, सामान्य जीवाला. ईश्वराच्या ठिकाणी रागही नाही द्वेषही नाही. आणि अभिनिवेश शब्दाचा अर्थ सांगितला मरणाचं भय. ते मरणाचं भय तरी कोणाच्या पाठीमाग आहे, तुमच्या आमच्याच पाठीमाग हो. परमेश्वराच्या पाठीमाग मरणाचं भयही नाही. म्हणजे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश एकही क्लेश नाही. क्लेशाच्या नंतर दुसरा प्रकार सांगितला कर्माचा. कर्म कोणाला, आपल्या पाठीमाग. परमेश्वराच्या पाठीमाग कर्म आहे का. कर्माचा विचार सांगताना योगसूत्रकार सांगतात कर्म अशुक्ल कृष्णाख्यम योगिनः त्रिविधम इतरेशाम. कर्म 4 प्रकारचं सांगितलं गेलं, पण त्या 4 प्रकारच्या कर्मापैकी एकच कर्म योगी पुरुषाला समाधी सुखाला कारण ठरतं आणि बाकी 3 प्रकारचं कर्म इतरेशाम, इतर सामान्य जीवाच्या पाठीमागे ते कर्म असतं. कोणतं कर्म, कृष्ण कर्म, शुक्ल कर्म, मिश्र कर्म. शुक्ल कर्म म्हणजे पुण्य कर्म, कृष्ण कर्म म्हणजे पाप कर्म आणि मिश्र कर्म म्हणजे पाप आणि पुण्याच्या मिश्रणात्मक अशा पद्धतीचं कर्म. हे कोणाच्या पाठीमाग, आपल्या पाठीमाग. योगी पुरुषाला कोणतं कर्म, अशुक्ल कृष्णाख्यम. त्या कर्मामध्ये शुक्लताही नाही आणि कृष्णताही नाही. आपण ज्याला पाप म्हणतो तसं पापही योगी पुरुषाच्या समाधी सुखाला कारण होत नाही. आणि आपण ज्याला पुण्य समजतो, ज्ञानोबराच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ज्याला शुद्ध पुण्य म्हणतात ना. पापात्मक पाप झालं की त्याच्याने नरकाला जाणं होतं, पुण्यात्मक पाप झालं की स्वर्गाला जाणं होतं. आणि माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, परमात्म्याला प्राप्त होण्याकरता म्हणून उपयोगी पडणारं जे कर्म त्याला शुद्ध पुण्य कर्म असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलं. ते शुद्ध पुण्य कर्म, त्याला योगसूत्राच्या परिभाषेतला शब्द जर पाहायचा झाला अशुक्ल कृष्णाख्यम कर्म. ते शुक्लही नाही, ते कृष्णही नाही, ते पापात्मकही नाही, ते पुण्यात्मकही नाही. हे योगी पुरुषाला आहे. ते योगी पुरुषाकडे असलेलं शुद्ध कर्म सोडा आणि जीवाच्या पाठीमागे लागलेलं पाप, पुण्य आणि मिश्र असं 3 प्रकारचं कर्म सोडा. कोणतंही कर्म नाही देवाच्या बाबतीत. देवाच्या ठिकाणी कोणतं कर्म आहे, त्याला पाप आहे नाही, त्याला पुण्य आहे नाही, त्याला मिश्र कर्म आहे नाही, त्याला योगी पुरुषाला. अरे हा योगी पुरुषाच्या अंतःकरणात जाण्याकरता म्हणून त्याला जे पुण्य उपयोगी पडतं ते पुण्यकर्म त्याला घेऊन काय करायचंय. परमेश्वराच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या कर्माचा संबंध नाही, क्लेश नाही, कर्म नाही. विपाक आहे का, विपाक शब्दाचा अर्थ परिणाम, कर्माचा आपल्याला भोगावा लागणारा परिणाम. सतीमूले तद्विपाको जात्यायुर्भोगाः. पतंजलीने योगसूत्रामध्ये सांगितलं कर्म नावाचं मूल मनुष्याच्या ठिकाणी, जीवाच्या ठिकाणी असेल त्याला 3 प्रकारचा परिणाम भोगावा लागतो. जाती म्हणजे जन्म, आयुष्य आणि भोग.
मनुष्याला जन्म प्राप्त होतो, कशाने प्राप्त होतो? कर्माने प्राप्त होतो. कर्माने जिथं आपल्याला पाठवलं तिथं आपल्याला जावं लागतं ना. जो कोणता जन्म जीवाला प्राप्त झाला असेल तो कर्मानच प्राप्त झाला ना, कर्मानेच प्राप्त झाला. केले कर्म झाले तेची भोग आले. आपण केलेलं कर्म भोगाय करता आपल्या समोर जेव्हा येतं तेव्हा त्या भोगाला अनुकूल अशा पद्धतीचा देह आपल्याला प्राप्त होतो. अगा कर्मी जै उरावे तैतिही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे. देह आहे का? एका देहाला मनुष्य कधी येतो? कर्म जेव्हा असेल त्या कर्माचा भोग घेण्याकरता, म्हणून त्या कर्माच्या भोगाला अनुकूल अशा पद्धतीच्या देहाला जीव प्राप्त होत असतो. हा जाती नावाचा विपाक आहे, कर्माचा परिणाम आहे. जन्म प्राप्त होणं हा कर्माचा परिणाम आहे. हा कोणाला भोगावा लागतो? जीवाला. आयुष्य कोणाला? जीवाला. आयुष्य म्हणजे काय? जन्मापासून मरणापर्यंतचा जो मधला काळ आहे त्याला म्हणतात आयुष्य. आपण जन्माला आलो तिथून सुरू झालं, मरेपर्यंत जे असतं त्याचं नाव आयुष्य. कोणाला 10 वर्ष, कोणाला 100 वर्ष, कोणाला 1000 वर्ष, कोणाला 1,00,000 वर्ष. त्याच्या प्रारब्धानुसार त्याला प्राप्त झालेलं ते आयुष्य असतं असा विचार आपण करू शकतो बरं का. म्हणजे आयुष्य हा सुद्धा परिणाम आहे. आणि तो कशाचा परिणाम आहे? कर्माचा परिणाम आहे. आयुष्य प्राप्त होतं कर्माने प्राप्त होतं. कोणालाही आयुष्य प्राप्त झालं ते कर्माने प्राप्त झालं. एखादा 10 वर्ष जगला आणि एखादा 100 वर्ष जगला, कशाचा परिणाम? कर्माचा. आयुष्य, जन्म, जाती, आयु आणि भोगा हा आपल्याला प्राप्त होणारे सुखदुःखात्मक भोग कशाचा परिणाम? कर्माचाच परिणाम. सुख प्राप्त झालं तरी तेही कर्मानेच प्राप्त झालं आणि दुःख प्राप्त झालं तर तेही कर्मानेच प्राप्त झालं. आपल्याला अनेकांच्या बाबतीमध्ये असं, अरे मोठ्या मोठ्या लोकांच्या ठिकाणी सुद्धा कर्माचाच भोग ना. भीष्माचार्याला शरपंजरी पडावं लागलं. 40 दिवस पर्यंत शरपंजरी पडलेले भीष्माचार्य अंतकाळात त्यांना भगवान जेव्हा दर्शन द्यायला गेले, ते धर्मराजाला त्याचं समाधान करण्याच्या निमित्तानं धर्मराजाला घेऊन गेले होते. ते समाधान वगैरे करणं झालं. भीष्माचार्याने देवाला सांगितलं, देवा या आता चरणाकडे माझ्या उभे राहा, मला तुमचं दर्शन घेत देहत्याग करायचा, या उभे राहा. भगवंताला उभं केलं. हसत हसत देवाला विचारलं, देवा म्हणे एक विचारू काय? या जन्मात तर काही मी पाप केलं नाही म्हणे. या जन्मात माझ्याकडून कुठल्याही प्रकारचं पापकर्म घडलं नाही. पण सिद्धांत असा आहे की पाप असल्याशिवाय दुःखाची यातना नसते. आणि 40 दिवस झाले म्हणे बाणाची दुःखाची यातना मी भोगायला लागलो. कुठला कर्मविपाक? कुठल्या पापाचा परिणाम? देवाने सांगितलं, तुम्हाला सिद्धांत मान्य ना? पाप असल्याशिवाय दुःख नसतं. हा सिद्धांत जर तुम्हाला मान्य असेल तर निमूटपणे गप्प बसून हे स्वीकारा की तुमचं कुठलं तरी पाप आहे, त्याच्याशिवाय हा दुःख भोग नसतो. हो देवा मान्य म्हणे, पण मला दाखवाल ना, या जन्मात मी काही पाप केलेलं नाही हे जर मला ठाऊक असेल तर मी कोणत्या जन्मात पाप केलं मला जरा बघायचंय. माझ्यावर तुमची विशेष कृपा आहे, मी तुमचा भक्त आहे, तुमच्याकडे हट्ट घेऊ शकतो, म्हणून मी तुम्हाला विचारतो की देवा माझं कोणत्या जन्मातलं पाप आहे, कृपा करून दाखवा बरं. देवाने त्यांना मागच्या जन्माचा चित्रपट दाखवायला सुरुवात केली. एक जन्म झाला, दुसरा झाला, सिरियल दाखवल्यासारखं एक एक दाखवायला सुरुवात झाली. हा याच्या मागचा जन्म, इथं काही केलं? काही नाही. याच्या मागं बघा, काही आहे? काही नाही. अजून बघा मागं, आहे? काही नाही. 100 जन्म मागं गेले भीष्माचार्य. त्या 100 जन्म मागं गेल्याच्या नंतर एक जन्म त्यांना असा दिसला की ते राजपुत्र आहेत, शिकारीला गेले. शिकारीहून परत येत होते. परत येत असताना रस्त्यानं एक घोड्यावर बसून येताना रस्त्यात त्यांच्या एक सरडा पडला होता. याने त्याला बाण टोचला, बाणावर उचललं, बाजूला फेकला. तो बाजूला फेकलेला सरडा त्या निवडुंगाच्या पानावर पडला. त्या निवडुंगाच्या पानाचे सगळे काटे त्याच्या शरीराला टोचले आणि 40 क्षण तळमळून तो सरडा मेला. भीष्माचार्याने हे पाहिलं. देवाने विचारलं, काही दिसलं का रे? हा दिसलं म्हणे. ते दिसलं. ते जुन्या काळामध्ये लहानपणी आमच्या त्याचे डब्यातले सिनेमा घेऊन यायचे पा, ते असं बघायचं, ते एकालाच दिसायचं, ते सगळ्याला दिसत नव्हतं. ते तसा डब्यातला सिनेमा देवाने भीष्माचार्याला दाखवला. डोळे मीट, तुझं तुला दिसतं म्हणे, सगळं दाखवतो. ते दिसलं. ते दृश्य दिसल्याबरोबर भीष्माचार्याने देवाला विचारलं, देवा दिसलं म्हणे, काही पाप आहे? आहे. काय झालं? त्या सरड्याला मी बाण टोचला होता, बाजूला फेकलं, तर निवडुंगाच्या पानावर पडला, त्याचे काटे त्याच्या शरीराला टोचले, 40 क्षण सरडा तळमळला, मेला. झालं ना समाधान? कुठलं तरी कर्म असल्याच्या शिवाय तुला भोग नाही हे पटलं ना तुला?
हो देवा पटलं, पण अजून थोडी शंका होती म्हणे. काय? त्याला टोचले ते काटे होते हो, मला टोचलेले बाण आहेत देवा. तो मेला तो 40 सेकंदात, 40 क्षणात मेला हो. मी 40 दिवस तडफडत पडलो. असं कसं? देवाने सांगितलं 100 जन्मापूर्वी कर्माशयात झालेलं कर्म, जमा झालेलं कर्म, त्याचं व्याज वाढलंय म्हणे. आणि व्याज वाढल्यामुळे क्षण जे होते त्याचे झाले दिवस, आणि काटे जे होते त्याचे झाले बाण म्हणे. क्षणाचे दिवस झाले, काट्याचे बाण झाले. हे 100 वर्षापूर्वी भोगायला पाहिजे होतं, तेव्हा ते ताबडतोब भोगून संपलं असतं, तेव्हा ते थोडक्यात भोगलं गेलं असतं. पण आता मात्र ते सव्यास्तोला भोगावं लागणार आहे. हे देवाने सांगितलं. हा भाग सोडून द्या, विनोद त्याच्यातला सोडा. पण आपल्या लक्षात काय घ्यायचंय? कर्म असल्याच्या शिवाय दुःख सुख कोणत्याही प्रकारचा फलभोग नाही, हे मात्र स्वीकारावं लागतं. हा काय? कर्माचा परिणाम. हा कर्माचा परिणाम म्हणजे विपाक. हा सुद्धा एक प्रकारचा भाग जीवालाच भोगावा लागणार आहे. याच्यातलं काही देवाला भोगावं लागत नाही. विपाक देवाला आहे, जन्म नावाचा विपाक देवाला. अरे देवाचा जन्मोत्सव आपण करतो हो, पण देवाला जन्म आहे का? देवाला जन्म आहे? बघा तुम्ही, आपला जन्मोत्सव जो असतो तो एकदा असतो का दरवर्षी असतो? वाढदिवस दरवर्षी असतो, जन्मोत्सव असतो का? आपल्याला कोणी गुलाल उधळलाय? आत्ता जन्माला आले म्हणून पाळण्यात घालून हलवले आपल्याला कोणी? पण त्या कृष्णाला बघा, रामरायाला बघा, रोज रोज दरवर्षी त्यांचा जन्म होतो, त्यावेळेला त्यांना गुलाल उधळून आपण पाळण्यात घालून हलवतो की नाही? हे पाळण्यात घालून हलवणं दरवर्षी जे होतं की नाही, त्याचा अर्थ काय आहे? त्यांना खऱ्या अर्थानं जन्म नाहीच आहे. आपण उत्सव करायचा म्हणून करतो, एवढाच भाग आहे. जन्म नाही, जन्म नाही. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे, असं त्याचं स्वरूप आहे. अजहा परमात्मा कसा आहे त्याच्या स्वरूपाचा विचार सांगताना वेदांतात त्याच्याबद्दल एक नेहमीचा वापरला जाणारा शब्द आहे अनादि अनंत. तो अनादि आहे म्हणजे त्याला आदि नाही, म्हणजे जन्म नाही, आणि अनंत आहे म्हणजे अंत नाही, मरण नाही. म्हणजे काय झालं? त्याला जन्म नावाचा कर्माचा विपाक भोगावा लागत नाही. आणि अनादि अनंत आहे याचाच अर्थ काय झाला? जन्मत नाही तसा मरतही नाही, म्हणून आयुष्य नावाचा विपाक नाही. जन्मही नाही, आयुष्य नाही. बरं, सुखदुःखात्मक भोगाचा विचार जर आपण केला तर सुखदुःखात्मक भोग कोणाला असतो हो? ज्यानं कशाच तरी तादात्म्य धरलंय त्याला सुखदुःखाचा भोग असतो. तहान भोग कोणाला लागते? प्राणाचं तादात्म्य धरलं त्याला. तहानेचा त्रास झाला, तहानेनं तळमळला, भुकेनं तळमळला, व्याकुळ झाला, दुःखी झाला, कोण झाला? ज्यानं प्राणाचं तादात्म्य धरलं तो, कारण प्राणाचे ते धर्म आहेत. सुखदुःख कोणाला होतं? ज्यानं मनाचं तादात्म्य धरलं त्याला. मनाचे धर्म आहेत ते सुखदुःख. या परमेश्वराने तो स्वतः आत्मरूप ब्रह्मरूप असल्यामुळे त्यानं कोणाचं तादात्म्य धरलेलंच जर नाही तर कोणत्याही अनात्म पदार्थाच्या संबंधानं त्याला कोणत्या तरी प्रकारचा सुखदुःखाचा भोग घडतो असं म्हणता येईल का? बोला. काहीच नाही. त्याला सुख नाही, दुःख नाही. सुख नाही, दुःख नाही, काही नाही त्याला. गोकुळात असताना परमात्मा सुखी आहे असं दिसतं, आणि गोकुळातून जाताना परमात्मा व्याकुळ आहे असं दिसतं, पण तो व्याकुळही नाही, सुखी नाही. म्हणूनच त्याला उदासीन म्हणतात. काही नाही त्याच्या ठिकाणी. उदये सविता रक्तः रक्तशास्त्रमये तथा. सूर्यनारायणाचं उदाहरण देऊन आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलं की सूर्यनारायण उदयाला येतो तेव्हाही तेवढाच लाल असतो, आणि अस्ताला जातो तेव्हाही तेवढाच लाल असतो. उदय आणि अस्तामध्ये ज्याच्या स्वरूपामध्ये बदल नाही, अशी ती सूर्यनारायणाची जशी अवस्था असावी तशी परमात्म्याची अवस्था आहे. परमात्मा जन्माला आला, फार आनंदाची गोष्ट नाही. समृद्धीची अवस्था आली म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी सुख दिसलं असं नाही, आणि विपत्तीची अवस्था आली म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी दुःख दिसलं असंही नाही. वनवासाच्या दुःखानं रामरायाची मुखश्री म्लान होत नाही, आणि राज्याभिषेकाचा सोहळा भोगत असताना रामरायाची मुखश्री उल्लसितही होत नाही. याला काय म्हणतात? सुख दुःख राहित्य. आणि सुख दुःख रहित असलेला तो परमात्मा असल्यामुळे त्या परमात्म्याच्या ठिकाणी आपल्याला भोग नावाचा कर्म विपाकही सांगता येत नाही. सुखाचा दुःखाचा कसलाच भोग त्याला नाही. म्हणजे काय मी कशा करता हे बोलत होतो? सगळंच्या सगळं त्या परमेश्वराला क्लेश नाहीत, त्या परमेश्वराला कर्म नाही, त्या परमेश्वराला विपाक नाही, आणि शेवटचा भाग सांगितला त्या परमेश्वराला आशय नाही. आशय म्हणजे संस्कार.
संस्कार म्हणजे काय? कर्म भोगून संपल्याच्या नंतर कर्माची अंतःकरणात राहणारी सूक्ष्म अवस्था. कर्म भोगून संपतं तरी कर्माची एक सूक्ष्म अवस्था जी आपल्याला जाणवत सुद्धा नाही, अशी कर्माची सूक्ष्म अवस्था, जिच्याकरता काही भोगही देता येत नाही, अशी असलेली कर्माची एक सूक्ष्म अवस्था अंतःकरणामध्ये राहून जाते. ती काय करते? सदृश कर्माला जन्म देते. मी उदाहरण नेहमी त्याच्याकरता सांगतो. एखाद्या माणसानं चोरी केली, चोर पकडला गेला, दैवानं पकडला जातो. पकडला गेलेला चोर, त्याला शिक्षा झाली. शिक्षा झाली, 2-3 महिने तुरुंगात राहिला, त्याला यातना झाली, शिक्षा झाली, मारहाण झाली, सगळं झालं. आता त्यानं केलेलं जे चोरीचं कर्म, त्याला झालेल्या 2-3 महिन्याच्या यातनेनं ते कर्म संपून गेले की नाही? भोगलं की नाही? त्यानं भोगल्यामुळे ते कर्म, त्या कर्माचा परिणाम त्यानं भोगलेला असल्यामुळे ते कर्म संपलं ना? संपलं. संपल्याच्या नंतर 3-4 महिन्यानंतर त्याची बुद्धी थोडीशी शुद्ध झालेली आहे असं जर वाटलं जेलरला वगैरे, तर त्याला सुटका मिळते, तो बाहेर येतो. मग बाहेर आल्याच्या नंतर तो काय करतो? भजनाला लागतो का पुन्हा चोरीला जातो? सांगा. चोरीलाच जातो ना. चोरी केली, त्या चोरीचा पापभाग निर्माण झाला, त्या निर्माण झालेल्या पापभागाच्या योगानं 2-4 महिन्यापर्यंत शिक्षा भोगली, आणि शिक्षा भोगून झाल्याच्या नंतर कर्म संपलं. बाहेर आल्याच्या नंतर पुन्हा चोरीला गेला. ते कशामुळे गेला बोला? त्या चोरीनं, त्यानं केलेली जी चोरी होती ते कर्म त्याचं भोगून संपलेलं जरी असलं तरी त्या कर्माची एक सूक्ष्म अवस्था अंतःकरणात राहून गेली, आणि त्यानं सदृश कर्माला जन्म दिला, पुन्हा चोरी करायला पाठवलं. याला म्हणतात आशय. कर्माचा आशय अंतःकरणामध्ये राहून जातो, सूक्ष्म अवस्था अंतःकरणामध्ये राहून. जीवाच्याच बाबतीत हे आहे बरं का. परमेश्वराच्या बाबतीमध्ये कर्म नाही तर त्याला कर्माचा आशय कुठला आला? आपल्या अंतःकरणामध्ये कर्माची वासना राहून जाते, वासना राहून जाते. ती सूक्ष्म अवस्था असते कर्माची, आपल्याला जाणवत सुद्धा नाही. मी उदाहरणानं आपल्याला सांगतो. एखाद्या भांड्यामध्ये समजा तेल असलं तर ते तेल आपण काढून घ्या. ते काढून घेणं झाल्याच्या अगदी निथळून काढून घ्या, बोटानं पुसून पुसून ते तेल काढून घ्या, त्याच्यात पुन्हा थोडीशी कणिक टाकून पुसा. एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा बाईला विचारा, बाई याच्यात दूध तापवता का? आई तापवायला तयार होत नाही. ते तेलाचं भांड आहे ना, त्या तेलाच्या भांड्यातलं सगळं तेल काढलंय, निथळून घेतलंय, बोटाने पुसून घेतलंय, कणकेनं पुसून घेतलंय, अगदी कोरडं भांड केलंय, तरी त्या भांड्यामध्ये दूध तापवायला बाई का तयार होत नाही? कारण त्या बाईला माहिती आहे की त्या भांड्यामध्ये तेलाची एक सूक्ष्म अवस्था राहून गेलेली आहे, ती दूध खराब करते. ती भांड्यात राहून गेलेली जी तेलाची सूक्ष्म अवस्था आहे ना, जी आपल्या डोळ्याला दिसली नाही, जी आपल्याला जाणवली नाही, तशा पद्धतीच्या अंतःकरण नावाच्या भांड्यामध्ये राहून गेलेली कर्माची सूक्ष्म अवस्था जी असते तिचं नाव आहे वासना. तिला म्हणतात संस्कार, तिला म्हणतात आशय. आणि हा आशय कोणाच्या बाबतीत असतो? जीवाच्या बाबतीत. परमेश्वराला आशयही नाही, म्हणजे त्याला क्लेश नाही, त्याला कर्म नाही, त्याला विपाक नाही, त्याला आशय नाही. हे सगळं जीवाला आहे आणि हे ईश्वराला काहीही नाही. हे जीवाला जर असेल, ऐका, आणि हे जर ईश्वराला नसेल तर परमात्मा हा शब्द लावत असताना परम म्हणजे श्रेष्ठात्मा कोणाला म्हणता? हे सगळं भोगणाऱ्याला परमात्मा म्हणता का? हे ज्याला नाही त्याला परमात्मा म्हणता? बोला. हे सगळं ज्याच्या पाठीमागं लागलेलं आहे त्याला परम म्हणता येत नाही, श्रेष्ठ म्हणता येत नाही, त्याला अपरम म्हणावं लागतं, त्याला अवर म्हणावं लागतं. पण हे काहीही ज्याच्या ठिकाणी नाही त्याला काय म्हणायचं? परमात्मेती. म्हणून भागवतामध्ये पहिल्या अध्यायात आलेल्या श्लोकातलं चिंतन मी सांगत होतो. वेदांती त्याला काय म्हणतात? ब्रह्म. योगी त्याला काय म्हणतात? परमात्मा. आणि भक्त त्याला काय म्हणतात? भगवान इति शब्दते, त्याला भगवान म्हणतात. जो ब्रह्म आहे म्हणजे व्यापक आहे आणि व्यापन करणारा आहे, अंतर्बाह्य व्यापून आहे, यालाच शास्त्रामध्ये ओतप्रोत भाव म्हणतात. ओतश्च प्रोतश्च उपनिषदामध्ये शब्द येतो. ओत म्हणजे बाहेरून व्यापून असणे आणि प्रोत म्हणजे आतून व्यापून असणे, हे ब्रह्म झालं. क्लेश कर्म विपाक आशय हे काहीही न भोगणार असल्यामुळे तो परमात्मा झाला. परमात्मा. योगी लोकांनी त्याला परमात्मा म्हणलं आणि भक्तांनी काय म्हणलं? हो, भगवान. भगवान म्हणजे काय? त्याच्या ठिकाणी 6 गुण आहेत. कोणते गुण आहेत? ज्ञानोबा सांगतात आपल्याला ते. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, वैराग्य आहे, ऐश्वर्य आहे, यश आहे, श्री आहे, औदार, सगळे गुण त्या परमेश्वराच्या ठिकाणी. परमेश्वरासारखं यश कुठं आहे का?
उपनिषदात तरी असं वर्णन येतं, यस्य नाम महद यशः, त्या परमात्म्याचं एक नावच आहे ज्याच्या ठिकाणी मोठं यश आहे, असा तो महद यश आहे. देव यशस्वी आहे. म्हणून तर गीतेच्या शेवटच्या अध्यायात सांगितलं, शेवटच्या श्लोकात काय सांगितलं, यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतिः ध्रुवा नीतिर्मतिर्मम. तो परमात्मा जिथं आहे तिथं नक्की विजय आहे. याचा अर्थ काय झाला, देवाच्या ठिकाणी यश आहे. अरे त्या देवाचा भक्त असलेला अर्जुन त्याचं नाव घेऊन अपयशी दिशेला गेलं तर आपल्याला विजय प्राप्त होतो असं ज्ञानोबा सांगतात. तुझे नामे अपयशी लंघिजे दिशा. अपयशी दिशेला गेल्याच्या नंतर याचं नाव घ्यावं अर्जुनाचं, अपयश जिथं येतं आपल्याला त्या दिशेला जावं, विजय प्राप्त होतो. मग हे जर अर्जुनाचं सामर्थ्य असेल तर सगळा विजय परमात्म्याच्या ठिकाणी एक वटला. नवल काय, यश, श्री, त्या भगवंताच्या ठिकाणी श्री नामाचा गुण आहे. श्री म्हणजे काय, लक्ष्मी. श्री म्हणजे काय, मुखकांती. परमात्म्याच्या ठिकाणी दोन्ही रूपानं श्री आहे. परमात्मा सुंदरही आहे आणि परमात्मा लक्ष्मी संपन्न, ऐश्वर्य संपन्नही आहे. भगवंताच्याकडे संपत्तीला काय कमी आहे महाराज. अरे श्रीमंत हा जो शब्द आहे की नाही, मुळामध्ये दुसऱ्या कोणाला लागत नाही, तो भगवंतालाच लागतो. कारण श्री म्हणजे लक्ष्मी, ती त्याची बायको असल्यानं श्री न युक्त तोच आहे. आपल्याला उगी म्हणायचं श्रीमंत. परमेश्वराच्या ठिकाणी श्रीमंती, लक्ष्मी त्याची बायको, त्याची दासी, त्याच्या चरणाची सेविका, म्हणजे त्याच्या ठिकाणी श्री आहे. सोन्याच्या नगरात राहतो, अजून काय संपत्तीचं त्याच्याबद्दल बोलावं. 56 कोटी यादवाचा परिवार सांभाळतो, अजून काय श्रीमंतीचं गणित सांगता. एक बायको आणि एक पोरग सांभाळवत नाही आपल्याला, आणि त्याला मात्र 56 कोटी यादवाचा परिवार सांभाळताना 16,108 बायका. हो, एक तिथं दुसरी खपत नाही आपल्याकडे. 16,108 बायका, सगळा परिवार व्यवस्थित रीतीनं सुवर्णाच्या नगरामध्ये नेऊन सांभाळला नाही या परमात्म्याने. म्हणजे काय झालं, याच्याकडे संपत्तीला काही कमी नाही. हा जाईल तिथं संपत्ती, हा जाईल तिथं संपत्ती. गोकुळात भगवान आल्याबरोबर गोकुळ सगळं समृद्ध झालं की नाही. नाथमार्दांनी अभंगातून असं वर्णन केलेलं आहे की भगवान गोकुळात येण्याच्या पूर्वी गोकुळात जी झाडं होती, परमात्म्याचं आगमन झाल्यानंतर प्रत्येक झाड कल्पवृक्ष झालं. भगवान गोकुळात येईपर्यंत गोकुळात जे खडे गोटे होते, देवाचं आगमन झाल्याबरोबर त्या प्रत्येक खड्या गोट्याला चिंतामणित्व प्राप्त झालं. काय संपत्तीला कमी आहे त्याच्या. गावातल्या प्रत्येक खड्या गोट्याला जो चिंतामणी करतो, गावातल्या प्रत्येक गाईला ज्याला कामधेनू करता येतं, गावातल्या प्रत्येक झाडाला ज्याला कल्पवृक्ष करता येतं. नाथमार्दांनी केलेल्या वर्णनानुसार जर आपण पाहिलं ना, तर गोकुळामध्ये देवाचं आगमन होण्याच्या पूर्वी काही घरं जुनी झालेली, त्यांच्या भिंती पडायला झाल्या होत्या, म्हणजे अशा वाकलेल्या, जमिनीला टेकायला आलेल्या भिंती. पण भगवंताचं आगमन झालं की त्या भिंती पुन्हा सरळ झाल्या, स्थिर झाल्या. म्हणजे एकही घर पुन्हा पडलं नाही गोकुळातलं. श्रीमंतीला त्याच्या काय कमी आहे महाराज. असा श्रीमान, श्री संपन्न, आणि श्री शब्दाचा दुसरा अर्थ मुखकांती असा आहे. परमात्म्याकडे मुखकांती, त्याच्याबद्दल काही बोलायला नको आहे. काय गोड मुख आहे भगवंताचं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, त्याचं वर्णनच सगळ्यांनी केलेलं. ऐका ना, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, अशी वर्णनं त्या भगवंताच्या संदर्भात केलेली आहेत की नाही. बघा, मुखकांती, श्री शब्दाचा अर्थ मुखकांती. सगळ्या शरीराचं सौंदर्य सोडून द्या, मुखकांतीचा विचार करा. देवाच्या मुखावर असलेल्या कांतीचा, सौंदर्याचा विचार करा. किती सौंदर्य, मी गमतीनं सांगतो आपल्याला. नल दमयंतीचं चरित्र आहे पा आपल्याकडं. नल दमयंती, नल राजा, दमयंती त्याची राणी, यांचं चरित्र आपल्याला ऐकायला मिळतं. महाभारतातही आहे. नैषधीय चरित्र नावाचं जे काव्य आहे, म्हणजे 5 काव्याची व्युत्पत्ती शिकवली जाते, त्याच्यात शेवटचं जे काव्य आहे त्याला नैषधीय चरित्र त्याचं नाव आहे. त्या नैषधीय चरित्रामध्ये नल दमयंतीचं आख्यान आहे. त्याच्यात त्या हर्षमिश्र पंडिताने, कवीने, त्या काव्याच्या निर्मात्याने त्या दमयंतीच्या सौंदर्याचं वर्णन करताना तिच्या चेहऱ्याचं वर्णन केलं. तिचा चेहरा एवढा सुंदर होता, एवढा सुंदर होता की त्यानं त्रिभुवनाला वेड लावलं होतं. माणसाला नाही, देवांना. सगळे देव तिनं माझ्या गळ्यात माळ घालावी म्हणून लालायित होते.
इतकी सुंदर ती दमयंती दिसते. ही दमयंती एवढी तिचा चेहरा कशामुळे सुंदर झाला हो? त्या कवीने कारणाचा शोध घेतला. तेव्हा कवीच्या असं लक्षात आलं की ब्रह्मदेवानं दमयंतीचा चेहरा निर्माण करत असताना चंद्रातली मुठभर माती काढून घेतली आणि त्या मातीचा तो चेहरा केला. म्हणे चंद्राला तो काळा डाग दिसतो की नाही, ते ब्रह्मदेवानं दमयंतीच्या चेहऱ्याकरता ते मुठभर माती काढून घेतल्याचा तो खड्डा आहे, असं हर्षमिश्राचं वर्णन आहे. आता मला सांगा, एका चंद्रातल्या एक मुठभर मातीनं निर्माण झालेला चेहरा, एका चंद्रातल्या एका मुठभर मातीनं निर्माण झालेला चेहरा जर त्रिभुवनाला वेड लावू शकत असेल तर देवाच्या सौंदर्याचं वर्णन करताना ज्ञानोबा काय बोलले हो? तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाशे, चंद्र प्रकाश, चंद्र प्रकाश, तुझी निधळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे, 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 हाल करे कृष्ण डोल करे, 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 तुझे ये निढळी कोटी चंद्र प्रकाश, ये निढळे कोटी चंद्र प्रकाश, तुझे ये निढळी कोटी चंद्र प्रकाश, ये निढळे कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे, 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 हलकारे कृष्ण डोलकारे, हलकारे कृष्ण डोलकारे, हलकारे कृष्ण डोलकारे, हलकारे कृष्ण डोलकारे. देवाच्या सौंदर्याचं ज्ञानोबरांनी केलेलं हे वर्णन आहे का? त्याच्यात ज्ञानोबा काय सांगतात? देवाच्या निढळी, तुझी ये निढळी, निढळ शब्दाचा अर्थ कपाळ असा आहे. कोटी चंद्र प्रकाश आहे, एका कपाळावर कोटी चंद्राचा प्रकाश आहे. आता तुलना करा, दमयंतीचा त्रिभुवनाला वेड लावणारा चेहरा निर्माण जो झाला तो एका चंद्रातल्या मुठभर मातीनं, आणि याच्या एका कपाळावर कोटी चंद्राचा प्रकाश आहे. कुठलं सौंदर्य हो दमयंतीचं? कोण सुंदर आहे सांगा ना? परमात्मा सुंदर आहे. याला मुखकांतीचं हे श्रीपण, श्री त्याच्याकडे आहे, ते मुखकांतीच्या रूपात आहे म्हणतात. केवढं सौंदर्य, केवढं सौंदर्य. ते रामानुजाचार्यांच्या चरित्रात एक प्रसंग येतो. एकदा त्याशी श्रीरंगपुरात असताना रस्त्यानं चालले होते, आणि रस्त्यानं जाताना त्यांना असं एक दृश्य दिसलं. त्यांना काही कळेना. विरक्त महात्मा, एक वेश्या चालली होती, आणि त्या वेश्येच्या बरोबर लोचटपणानं तिच्या मागं पुढं तिची सेवा करीत चालणारे काही पुरुष त्यांनी पाहिले. कोणी तिला ऊन लागू नये म्हणून छत्री धरतंय, कोणी समोरून येणारी उन्हाची तिरीप तिच्या तोंडाला लागू नये म्हणून अब्दागिरी धरतं, कोणी रस्त्यानं जाता जाता तिला पान लावून देतं, कोणी रस्त्यानं जाता जाता तिला थुंकायची इच्छा झाली तर पिकदाणी पुढं करतं. हे सगळे लोचटपणानं मागं पुढं पळणारे धावणारे पुरुष रामानुजाचार्यांनी पाहिले. त्यांना कळे ना काय चाललंय. एक बाई आहे, स्त्री आहे, आणि तिच्या मागं पुढे असे का चाललेत कळे ना. त्यांनी थांबून तो प्रकार पाहिला आणि त्याच्यातल्या एका माणसाला बोलावलं.
बोलावल्याबरोबर तो असा कसा तरी आला थोडा वेळाकरता, कारण त्या सेवेतून यायची त्याला इच्छा नव्हती. थोडा आला, आल्याबरोबर रामानुजाचार्यांना विचारलं त्यानं, काय बोला, लवकर बोला, मला जायचं पटकन तिकडं. रामानुजाचार्यांनी त्याला विचारलं की बाबा ह्या स्त्रीच्या पाठीमागं पुढं तुम्ही हे सगळे जे धावाधाव करता, काय चाललंय रे म्हणे, कशा करता, काय चाललंय. त्यांनी रामानुजाचार्यांना सांगितलं, पाहिलं नाही का म्हणे ती किती सुंदर आहे, तुम्हाला कळत नाही. आणि तिच्या सौंदर्यावर लुब्ध होऊन आम्ही तिच्या मागं पुढं आहोत, आसक्त आहोत आम्ही. असं होय. रामानुजाचार्याने त्या पुरुषाला सांगितलं, तुम्हाला सौंदर्याचं प्रेम आहे काय. होय म्हणे, सौंदर्याचं प्रेम. एक काम करा रे म्हणे, तुम्ही चौघे जण माझ्या रात्रीच्या वेळेला, माझ्या देवाच्या आरतीच्या वेळेला या बरं, तुम्हाला दाखवतं सौंदर्य काय असतं ते, या. त्या चारही जणाला बोलवलं आणि त्यांना सांगितलं, तुम्हाला तिची शपथ आहे, तुम्ही आलं पाहिजे. देवाची शपथ घालून हे गेले नसते, म्हणून यांना सांगितलं तिची शपथ आहे, तुम्ही या म्हणे सगळे. आणि हे सगळे हो म्हणावं लागलं ना, तिची शपथ घातल्यामुळे हो म्हणले. रात्री गेले, संध्याकाळी रामानुजाचार्यांच्या आरतीच्या वेळेला तिथं रामानुजाचार्य आरतीला जेव्हा उभे राहिले देवाच्या, श्रीरंगराजाच्या, तेव्हा देवाकडे पाहता पाहता माग आलेल्या भक्त मंडळीत पाहायला लागले, हे नालायक आलेत की नाही 4 जण पाहावे म्हणून. दिसले जेव्हा हे डोळ्याला, तेव्हा रामानुजाचार्यांनी देवाला अशी प्रार्थना केली की देवा, आज हे जरी नालायक असले तरी यांच्या दृष्टीला तुमचं असं दिव्य रूप दाखवा की या मूर्खांना पुन्हा त्या विषयीच्याकडे जाण्याची भावनाच होऊ नये, कृपा करा म्हणे माझ्यावर. आणि रामानुजासारख्या महापुरुषाची ती प्रार्थना असल्यामुळं देवाला त्यांची योग्यता नसताना सुद्धा यांच्या प्रार्थनेला मान देऊन त्यांना ते दिव्य रूप प्रगट करून दाखवावं लागलं. आणि ते दिव्य रूप पाहिल्याच्या नंतर हे चौघेही जण रामानुजाचार्यांनी हाकलायचा प्रयत्न केला तरी देवापासून पुन्हा बाजूला होईना. हे काय आहे, देवाचं सौंदर्य, हे आहे मुखकांती, हे आहे श्री. श्री हा देवाचा दुसरा गुण आहे. आणि देवाच्या श्रीच्या बद्दल, श्री म्हणजे लक्ष्मी, आणि त्या देवाच्या श्रीबद्दल असं शास्त्रात वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं की भगवंताची श्री ही अनपायिनी शक्ती आहे, त्याच्यापासून बाजूला होत नाही. आपली जी शक्ती असते म्हणजे भार्या, ती अपायिनी असते, आपल्यापासून ती बाजूला होऊ शकते, तिचं आपलं विघट्टन होऊ शकतं. आपण काहीतरी संबंध विच्छेद तरी होतो, मरण तरी होतं, पण ती बाजूला होते. पण परमेश्वराच्या शक्तीचा विचार, भगवान जेव्हा बद्रिकाश्रमात तप करण्याकरता गेले, श्रीला सोडून गेले होते, मला एकट्याला जाऊन तप करायचंय, ब्रह्मचारी रूपात राहून तप करायचंय म्हणून नारायण गेलेले. लक्ष्मी तिथेही गेली. कशी गेली, ती बद्री वृक्षाच्या रूपात गेली. काय झालं, नारायण तपस्येला जेव्हा गेले तेव्हा तिथं जो हिमवर्षाव व्हायला लागला, तो अंगावर देवाच्या पडायला लागला आणि देव असे बर्फामध्ये बुजायला लागले. तेव्हा या लक्ष्मीनं विचार केला की आपलं काम आहे देवाची सेवा करणं. तिथे ती गेली बद्री वृक्षाच्या रूपानं. बद्री वृक्ष म्हणजे बोराचं झाड, ते बोरीच्या झाडाच्या रूपानं भगवान तिथं गेले आणि आपल्या काट्यामध्ये, पानामध्ये वरचा बर्फ सगळाच पडणारा अडवून धरला आणि देवाची सेवा केली. दत्तात्रेय झाले भगवान. कामधेनूच्या रूपामध्ये, त्यांच्या पाठीमागे असलेल्या गायीच्या रूपामध्ये लक्ष्मी माता त्यांच्या सेवेला गेली. जिथं जिथं भगवान ज्या रूपानं जातील त्या रूपाला अनुरूप अशा पद्धतीचं रूप धारण करून लक्ष्मी माता सेवेला जाते. आमचे गुरुवर्य कंधारकर महाराज सांगायचे, ज्ञानेश्वर महाराजाच्या रूपानं भगवान महाविष्णू आले ना, इथं लक्ष्मी कुठे दाखवा. ज्ञानोबराच्या रूपानं आली की नाही, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानोबराच्या रूपानं भगवान महाविष्णूच आलेले आहेत ना. हे नररूपे विष्णू अवतरला भगवान, हे भगवान महाविष्णू आहेत ना. मग हे भगवान महाविष्णू ज्ञानोबराय जेव्हा झाले तेव्हा लक्ष्मी कशी आली ते सांगायचे महाराज. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, हा सुवर्ण पिंपळ म्हणजे लक्ष्मी माता आहे म्हणायची. भगवंताच्या सेवेकरता भगवान इथे येणार आहे हे माहिती असल्यामुळे ती लक्ष्मी माता अगोदरपासून त्यांच्या दारामध्ये उभी आहे. जाईल तिथं परमात्म्याच्या बरोबर राहणारी ही असल्यामुळे देवाची अनपायिनी शक्ती आहे. श्री हा देवाचा गुण आहे. यशश्री, औदार्य, भगवंताचं औदार्य फार मोठं. देवाचं औदार्य कसं आहे, तुझे औदार्य जाणोये स्वतंत्र, देतान म्हणसी पात्रा पात्र, कैवल्यायसे पवित्र वैर्या ही दिधले. मोक्षासारखी पवित्र वस्तू आपल्या वैर्याला सुद्धा देवानं द्यावी, एवढं देवाचं औदार्य. त्याच्यासारखं उदार कोणी नाही. देवासारखं उदार कोण.
देव उदार थोड्यासाठी फार देऊ जाणे. तुकाराम महाराज म्हणतात थोड्यासाठी फार देऊ जाणे. मुठभर पोहे घ्यायचे आणि सुदाम्याला सोन्याचं नगर द्यायचं. थोड्यासाठी फार देऊ जाणे असा तो उदार आहे. यश श्री औदार्य ज्ञान नावाचा गुण आहे देवाच्या ठिकाणी. आता हे ज्ञानाच्या बद्दल थोडासा मतभेद लोकात आहे. ज्ञान हे देवाचं स्वरूप आहे का ज्ञान हा देवाचा गुण आहे? देवाच्या ठिकाणी ज्ञान हा जर गुण मानला तर तुम्ही नैयायिक ठरता, आणि देवाचं ज्ञान जर स्वरूप मानलं तरच तुम्ही अद्वैत वेदांती ठरता. मग गुणाच्या यादीमध्ये ज्ञानाला कसं घालता? तर त्याचं उत्तर असं आहे की स्वरूप ज्ञान हे वेगळं आणि वृत्ती ज्ञान हे वेगळं. स्वरूप ज्ञान हे स्वरूप आहे आणि वृत्ती ज्ञान हे गुणरूपात येतं, आणि ते धारण केल्याच्या शिवाय उपदेश करता येत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे स्वरूप ज्ञानच आहेत, पण स्वरूप ज्ञान असलेल्या श्रीकृष्णाला वृत्ती ज्ञान घेतल्याच्या शिवाय गीतेचा उपदेश करता येत नाही. उद्धवाला भागवत सांगता येत नाही. हे ज्ञानोपदेशाकरता म्हणून देवाने धारण केलेलं जे वृत्ती ज्ञान आहे ते देवाच्या ठिकाणचा गुण आहे. वैराग्य, पाचवा गुण वैराग्य. देवाच्या सारखं वैराग्य कोणाचंही नाही. अरे ज्या गोकुळाचं एवढं प्रेम, त्या गोकुळाचा त्याग केल्याच्या नंतर परमात्मा त्या गोकुळाकडे परत येतही नाहीत. वैराग्य नाही. ऐश्वर्याचा विचार केला तर त्याच्यासारखं ऐश्वर्य कोणाचंच नाही. संत महात्म्यांनी आपल्या पांडुरंगरायाच्या ऐश्वर्याचं वर्णन करताना सांगितलं, सकाळी उठून देवाच्या दर्शनाला जा आणि थोडं भाविक नजरेनं त्या देवाकडे बघा. तिथं त्याच्या दर्शनाकरता वाळवंटापासून महाद्वारापर्यंत कोणाची दाटी हो? कोण आले तिथं सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात. 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 वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत कोणाची दाटी हो? कुणीतरी किडे मकोडे? नाही, सुरवरांची दाटी हो. देवामध्ये श्रेष्ठ, सुर म्हणजे देव आणि वर म्हणजे श्रेष्ठ. देवात श्रेष्ठ असलेल्या लोकांची दाटी तिथं आहे म्हणे. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत देवाधिदेवांची दाटी, आणि त्या दाटी वाटीनं कधी एकदा देवाचं दर्शन होतं म्हणून इकडून तिकडून बघत असतात. मग देवात श्रेष्ठ असलेल्या देवांनी सुद्धा त्याच्या दर्शनाकरता नित्य लालायित असावं. याच्यापेक्षा ऐश्वर्य कोणतं हो? इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजी ती. इंद्राने पूजा करावी, चंद्रानं पूजा करावी, महेंद्रानं पूजा करावी. ऐश्वर्य असे हे यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य हे जे 6 गुण आहेत की नाही, या 6 गुणाला उद्देशून संस्कृतामध्ये भग शब्दाची योजना आहे. भग म्हणजे 6 गुण. षण्णाम भग इति ईरणा, या 6 गुणाला उद्देशून भग म्हणतात. आणि या भगाने युक्त म्हणजे 6 गुणांनी युक्त, षड्गुणैश्वर्य संपन्न असा झाला की त्याला म्हणतात भगवंत. भगवान इति शब्द्यते. मी कशा करता बोललो? भागवत म्हणजे काय? भगवतः इदम, भगवंताचं शास्त्र. भगवंताचं शास्त्र म्हणजे काय? परमात्म्याचा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने शास्त्रकारांनी जो बोध आपल्याला दिला त्याला कोणी ब्रह्म म्हणलं, कोणी परमात्मा म्हणलं, कोणी भगवान म्हणलं. ब्रह्म कोणी म्हणलं? वेदांत्यांनी. परमात्मा कोणी म्हणलं? योग्यानी. आणि भगवान कोणी म्हणलं? भक्तांनी. ते कशामुळं म्हणलं, त्याची कारणं काय, याचा विचार आपण आत्तापर्यंत विस्तारानं थोडासा पाहण्याचा प्रयत्न केला. असा तो ब्रह्मही आहे, परमात्माही आहे, भगवानही आहे. हा त्या परमात्म्याच्या संबंधातला बोध आपल्याला करून देणारं जे शास्त्र भगवतः इदम, भगवंताचं ते हे शास्त्र. आणि नुसतं शास्त्र नाही हो, त्या शास्त्राने त्या परमात्म्याच्या स्वरूपाचा बोध केल्याच्या नंतर त्याच्या प्राप्तीचा उपायही आपल्याला सांगितला पाहिजे. जर तो परमात्मा ब्रह्म असेल तर त्याच्या प्राप्तीकरता काय करायचं, जर तो परमात्मा परमात्मा असेल तर त्याच्या प्राप्तीकरता काय करायचं.
आणि जर तो परमात्मा भगवान असेल तर त्याच्या भगवान या रूपाच्या प्राप्तीकरता काय करायचं याचा विचार सांगत असताना शास्त्र आपल्याला सांगतं, ब्रह्माच्या प्राप्तीकरता ज्ञान पाहिजे, परमात्म्याच्या प्राप्तीकरता ईश्वर प्रणिधान पाहिजे योगशास्त्राने सांगितलेलं, आणि भगवान म्हणून सांगितलेला भक्ताने जो परमात्मा आहे त्या भगवंताची प्राप्ती होण्याकरता भक्ती पाहिजे. संपलं. ती भक्ती सांगावी कोणी? भागवतानी. योग सांगावं कोणी? भागवतानी. ज्ञान सांगावं कोणी? भागवतानी. म्हणजे भगवंताच्या संबंधातलं शास्त्र आणि परमात्म्याच्या प्राप्तीकरता साधना सांगणारं शास्त्र भगवतः इदम झालं. दुसरी व्युत्पत्ती भागवत शब्दाची आहे भगवता प्रोक्तम, भगवंतानी सांगितलेलं, देवाचं शास्त्र आणि देवाने सांगितलेलं म्हणून महत्वाचं, देवाच्या प्राप्तीचं साधन आणि देवाने सांगितलेलं म्हणून महत्वाचं. बरोबर. देवाचं शास्त्र, देवाच्या संबंधाच्या स्वरूपाचा बोध करून देणारं शास्त्र देवाने सांगावं याच्याएवढा देवाचा देवाला जेवढा परिचय असेल तेवढा दुसऱ्याला असण्याची शक्यता नाही. माझा परिचय मला जेवढा आहे तेवढा तुम्हाला नाही, तुमचा परिचय तुम्हाला जेवढा आहे तेवढा मला नाही. मी कसा आहे माझा मला माहिती असतो, ते सांगावं वाटेल न वाटेल हा भाग वेगळा, पण मी कसा आहे माझा मला नक्की माहिती असतो. कोणी काही म्हणो, कोणी हबप म्हणो, कोणी महाराज म्हणो, कोणी काही करो, पण मी कसा आहे माझा मला माहिती असतो. हे बरोबर आहे. मग माझ्या संबंधातला बोध करून द्यायचा असला तर मला जसा करून देता येतो तसा तुम्हाला करून देता येणार नाही. तसं परमात्म्याच्या संबंधातलं शास्त्र सांगायचं झालं तर त्या देवाने सांगावं लागतं, म्हणून भगवता प्रोक्तम असं हे शास्त्र असल्यामुळे याला महत्व आहे. आणि देवाच्या प्राप्तीच्या साधनाचा विचार करत असताना सुद्धा ते प्राप्तीचं साधन तरी कोणी सांगावं. हो, माझ्या गावाला यायचंय तुम्हाला, तर माझ्या गावाला कसं यायचं तुम्ही सांगून चालतं? माझ्या गावाला येण्याचा रस्ता मी सांगावा का तुम्ही सांगावा? मी सांगितलं पाहिजे. या रस्त्यानं या, व्यवस्थित याल, या रस्त्यानं याल, अडचणी येतील, हे सांगता येईल केले म्हणा. मीच त्या गावचा असल्यामुळं माझ्यापर्यंत येऊन पोहोचाकरता सांगायचा मार्ग मीच सांगितला पाहिजे. तसं भगवंताच्या प्राप्तीचं साधन सांगत असताना ते जर भगवंतानी सांगितलं जास्त योग्य ठरणार आहे. म्हणून देवाच्या संबंधातलं शास्त्र सांगणारा परमात्मा, देवाच्या प्राप्तीचं साधन देवाच्या प्राप्तीचं साधन सांगणारं शास्त्र सांगणारा परमात्मा. म्हणून भगवतः इदम म्हणूनही भागवताला महत्व आहे आणि भगवता प्रोक्तम म्हणूनही भागवताला महत्व आहे. असं हे भागवत नावाचं ग्रंथरत्न आहे, अतिशय महत्वाचं आहे. कशा करता ऐकायचं? आत्तापर्यंत काय ऐकलं? मग कशा करता ऐकायचं? भगवंताचं स्वरूप कळावं याच्या करता. कशा करता ऐकायचं? भगवंताची प्राप्ती व्हावी याच्या करता. भागवताच्या श्रवणानं तुम्हाला ज्ञानश्रवणही होईल, भागवताच्या श्रवणानं तुम्हाला योग साधेल आणि भागवताच्या श्रवणानं तुम्हाला भक्तीही घडेल. भागवताचं श्रवण हीच भक्ती आहे. एकाग्रतेनं भागवताचं श्रवण करणं हेच ईश्वर प्रणिधान आहे. आणि एकाग्रतेनं भागवताचं श्रवण करत असताना देवानं सांगितलेल्या ज्ञानात दृष्टी ठेवून ते ज्ञान आत्मसात करण्याचा केलेला प्रयत्न हीच ज्ञानाची साधना आहे. आत्मस्वरूपाच्या साक्षात्काराकरता ज्ञानाची साधना करताना काय करायला सांगितलं आपल्याला? आत्मावारे द्रष्टव्य. श्रुतिमाता काय बोलली? आत्म्याचं दर्शन घ्या, दर्शन घ्यावं, साक्षात्कार मिळवावा. पण त्या दर्शनाकरता साधना काय कर? श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासितव्य. त्या आत्म्याचं श्रवण करा, मनन करा, निदिध्यास करा. ही ज्ञानाची साधना आहे ना. आणि भागवताचं काय करायचं असतं? गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबा. गीता भागवत करीति श्रवण, भागवत करीति श्रवण, गीता भागवत करीति श्रवण, भागवत करीति श्रवण, गीता भागवत करीति श्रवण, अखंड
अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे। आत्मदर्शनाकरता करायच्या साधनेत उपनिषदानं पहिली साधना सांगितली श्रोतव्य। तसं गीता भागवत करीती श्रवण, भागवताचं श्रवण आहे। त्याच्यानंतर मननाची साधना ज्ञानशास्त्र सांगतं, भागवताचं मनन असतं। ते भागवतामध्ये त्या धुंदुकारीचा जेव्हा उद्धार झाला, धुंदुकारीचा जेव्हा उद्धार झाला, भागवत श्रवणाने त्याचा उद्धार झाला। आणि उद्धार झाल्याच्या नंतर बाकीचे सगळे श्रोते जे वसलेले होते त्यांच्याकरता विमान आलं नाही। ते गोकर्णाने त्या विष्णुदूतांना विचारलं किती विमान आणली? ते म्हणले एकच। कोणाला? तुझ्या भावाला। आणि बाकीचे ऐकायला बसले, त्यांना विमान नाही का? ते म्हणले नाही। का बाबा? तिथं कारण सांगताना त्यांनी सांगितलं श्रवणंतु कृतम सर्वैहि न तथा मननं कृतम। या सगळ्यांनी नुसतं श्रवण केलं, मनन केलं नाही। म्हणजे भागवताचं मननही असतं, ज्ञानाची साधना नाही का हे? आत्मावारे द्रष्टव्य, त्याच्याकरता पहिली साधना श्रोतव्य। गीता भागवत करीती श्रवण सदासेव्या सदासेव्या श्रीमद भागवती कथा यस्याः श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रयेत। भागवताच्या श्रवण मात्रानं हरी आपल्या चित्तामध्ये येतो, हे श्रवण। न तथा मननं कृतम, तसं सगळ्यांनी मनन केलं नाही। तुझ्या भावाने मनन केलं, बाकीच्यांनी मनन केलं नाही, म्हणजे भागवताचं मनन नाही आहे। हे ज्ञानाची साधना नाही का? म्हणजे भागवताचं एकाग्र चित्तानं श्रवण करणं, त्याचं मनन करणं, त्याचा निधिध्यास करणं, अशी साधना करण्यामध्ये भागवतातूनच आपल्याला ज्ञान साधना घडते। ईश्वर प्रणिधानाचा विचार करा। ईश्वर प्रणिधान भागवतानं होतं की नाही? प्रणिधान म्हणजे जवळजवळ भक्तीच आहे। होतं ते ईश्वराच्या स्वरूपाचा बोध, त्याला परमात्मा म्हणत असताना त्याच्या ठिकाणी ईश्वराचं जे लक्षण सांगितलं ते क्लेश कर्म विपाक आशय काही त्याला नाही, अशा पद्धतीचा त्याच्या संबंधानं विचार करणं हे सुद्धा प्रणिधानाचं एक प्रकारचं। या प्रणिधानाच्या योगाने यौगिक साधना होईल की नाही? होते। आणि मग भक्तीची साधना भागवताच्या अरे भागवत म्हणजे भक्तिशास्त्रच आहे बाबा। मग या भक्तिशास्त्राच्या श्रवणानं भक्तीची साधना होणार नाही का? होते ना। मग ज्ञानाची साधना होते, योगाची साधना होते आणि भक्तीची साधना होते। म्हणजे काय होतं? ब्रह्मेती परमात्मेती भगवानेती शब्देते म्हणून सांगितलेला परमात्मा आपल्याला प्राप्त व्हावा, याची सगळी व्यवस्था एका भागवताच्या श्रवणातून आपल्याला प्राप्त होणार, असं हे भागवताचं महत्त्व आहे। म्हणून भागवताचं श्रवण करायचं असतं, असा विचार आपण करू शकतो। भागवत महत्त्वाचं का? भगवतः इदम म्हणूनही आणि भगवता प्रोक्तम म्हणून आहे। देवाचं शास्त्र, देवाने सांगितलेलं शास्त्र। सुखाच्या प्राप्तीकरता मनुष्याची सगळी धडपड जी चालू आहे की नाही, त्या धडपडीला यश येण्याकरता सोप्यात सोपी साधना कोणती असेल? भक्तीची। प्रत्येकाला सुख पाहिजे। माझं लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे। मला दुःख असावं असं कोणालाही वाटत नाही, सगळ्याला वाटतं मला सुख पाहिजे। ते संक्षेप शारीरकारांनी सर्वज्ञात्मा मुनींनी असं वर्णन केलंय, इह जगती सर्वः एव जंतुः निरतिशयम उत्तमम सुखम मम अस्तु उपरमतु तथा उपघात रूपम विषयज दुःखम इति स्पृहां करोति। इह जगती सर्वः जंतुः स्पृहां करोति। या जगतामध्ये सगळे जीव इच्छा करतात। कशाची इच्छा करतात? इह जगती सर्व एव जंतुः निरतिशयम उत्तमम सुखम मम अस्तु इति स्पृहां करोति। सगळ्याची इच्छा काय? मला निरतिशय सुख असावं, त्याच्यापेक्षा मोठं सुख नाही, असं सुख मला पाहिजे। कोणाला विचारा ना, सुख पाहिजे की नाही? पाहिजे। किती सुख पाहिजे? खूप मोठं पाहिजे। खूप मोठं म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं नसावं असं पाहिजे, आहे की नाही? 100 रुपये मिळावेत असं वाटलं तर तेवढ्यात समाधान होतं का? नाही, 1000 पाहिजेत। 1000 मिळाले तर समाधान आहे का? विचारा ना त्याला, तो म्हणतो 1,00,000 पाहिजेत। 1,00,000 मिळाल्यावर विचार, आता समाधान झालं का? जे मिळाल्याच्या नंतर आता पुढं काही मिळायचं शिल्लक राहिलंच नाही, अशी भावना होणार आहे, असं सुख प्राप्त होणं, याला निरतिशय म्हणजे अतिशय हा निर्गत यस्मात।
अतिशयता ज्याच्यातून निघून गेलेली आहे ते सगळ्यात मोठं जे सुख आहे त्याला निरतिशय म्हणतात. त्या निरतिशय सुखाची इच्छा आहे. आणि उपरमत्व तथा त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणून हे निघून गेलं पाहिजे. काय? विषयज दुःखम, प्रतिकूल विषयाच्या संयोगातून मला होणारी दुःख नावाची संवेदना माझ्यापासून निघून गेली पाहिजे, उपराम झाली पाहिजे, माझ्यापासून बाजूला झाली पाहिजे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मग काय करा? सुखाची इच्छा आहे. प्रत्येकाला सुखाची इच्छा जर असेल, बघा तुम्ही कोणत्याही जीवाच्या बद्दल सुखाची इच्छा त्याला आहे की नाही विचारलं तर हो म्हणावं लागतं त्याला. बरोबर आहे, सुखच पाहिजे सगळ्यांना. सुखम सर्वाय रुच्यते म्हणे. सर्वाय रूप होत नाही, पण ते काही लोक गमतीनं म्हणतात सुखम सर्वाय रुच्यते. सुख सगळ्यांना आवडतं, सगळ्यांना आवडतं. सुखासारखे एक बिरबल बादशाहच्या कथेत एक कथा येते बा. एकदा बादशाहचा दरबार भरला आणि सगळे लोक येऊन बसलेले असताना बादशाहने सगळ्यांना एक प्रश्न विचारला. म्हणजे एक असं उत्तर द्या म्हणे मला, तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या की इथं बसलेल्या सगळ्या लोकांच्या मनात असलेला एकच विचार सांगायचा, नेमका एकच, सगळ्याच्या मनात तो असला पाहिजे असा एक विचार सांगा. सगळ्याच्या मनात काय विचार सांगा बरं. आता कोण सांगा बरं? तुमच्या मनात काय मला माहित नाही, माझ्या मनात काय तुम्हाला माहित नाही, त्यांच्या मनात काय तुम्हाला माहित नाही, तुमच्या मनात काय त्यांना माहित नाही, बाजूच्या मनात काय आपल्याला जर कळत नाही तर सगळ्याच्या मनातलं कुठलं सांगणार होतो? आमचे गुरुजी तर म्हणायचे बायकोच्या मनातलं तुला कळ ना, सगळ्याच्या मनातलं कुठलं सांगतोस? काही कळत नाही ना कोणाच्या मनात काय आहे. सगळ्याच्या मनातलं एकच सगळ्याच्या मनातला विचार सांगायचा. बिरबल सगळ्याला बादशाह सगळ्याला विचारायला लागला. बिरबलाची पाळी जेव्हा आली बिरबलानं सांगितलं सरकार सांगतो म्हणे सगळ्याच्या मनात, सगळ्याच्या मनात एकच विचार, एकच विचार सगळ्याच्या मनातला सांगतो. काय विचार? त्यानं उठून सांगितलं सरकार या सगळ्याच्या मनामध्ये तुमचं भलं व्हावं एवढाच विचार आहे. विचारा म्हणे. हो की नाही? काय म्हणतील कोणाला विचारलं तर? होय हो तुमच्या मनात राजाचं भलं व्हावं आहे की? हा म्हणतीलच की नाही. मनात काही असू द्या हो, राजाचं तळपट वाजलं पाहिजे असं जरी मनात असलं तरी त्याच्या समोर बोलताना हो 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 अगदी खरं अगदी खरं असंच म्हणावं लागणार ना. हे बिरबलानं दिलं उत्तर चातुर्याचं जरी असलं तरी खरं नाही हो. शास्त्रकार जे उत्तर देतात ते सत्य आहे, यथार्थ आहे. शास्त्रकारांनी काय सांगितलं? सगळ्याच्या मनात काय? दुःख नसावं, सुख असावं. मग सुखासाठी काय करावं लागतं हो? परमात्मा प्राप्त करून घ्यावं लागतं. त्याच्याशिवाय सुख नाही. तेणे विण जीवा सुख नाही. त्याचा लाभ झाल्याशिवाय सुख नाहीच आहे. त्याच्याकडे सुख आहे, जगात कशातही सुख नाही. नाथ महाराजांनी संसार नगरातल्या या संसाराच्या बाजाराचं वर्णन केलं. नाथ महाराज म्हणतात यात सुख नाही, त्यात सुख नाही, या हाटाचे सुख कोठेचे नाही. संसाराच्या बाजारात आल्याच्या नंतर कोणत्याही दुकानात जा, शब्द स्पर्श रूप रस गंधाची दुकान आहेत सगळी संसारामध्ये. या कोणत्याही दुकानात जा, यात सुख नाही, त्यात सुख नाही, या हाटाचे सुख कोठेचे नाही. संसारात कुठेच सुख मिळायचं नाही. मग सुख कुठं आहे? सुख वसे तुझे पायी. देवाच्या ठिकाणी सुख आहे. देवाच्या ठिकाणी सुख का आणि संसारात सुख का नाही? उपनिषदाने त्याची कारणं सांगितलीत आपल्याला. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. ही दोन वाक्य बघा. जो भूमा म्हणजे व्यापक आहे त्याच्या ठिकाणी सुख आहे, आणि जे व्यापक नाही, जे परिच्छिन्न आहे, जे अल्प आहे त्याच्यात सुखाचा संबंध नसतो. देशतः कालतः वस्तुतः कुठली तरी अल्पता ज्या वस्तूच्या ठिकाणी आहे अशा परिच्छिन्न वस्तूमध्ये सुख नाही. मग जगातल्या संसारातल्या कोणत्याही विषयाचा विचार जर केला तर तिथं परिच्छिन्नता आहे म्हणून सुख नाही. आणि परमात्म्याचा विचार जर केला तर तो परमात्मा व्यापक आहे म्हणून सुखरूप आहे. सुखरूप असलेल्या त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेतली तरच सुख प्राप्त होतं. तेणे विण जीवा सुख नाही, त्याच्याशिवाय सुख नाही. मग त्याच्या प्राप्ती करता काय करा? सगळ्यात सोपी साधना म्हणजे भक्तीची, आणि त्या भक्तीच्या साधनेत सगळ्यात सोपी साधना श्रवणाची असल्यामुळं भागवतासारख्या सद्ग्रंथाचं श्रवण केलं की आपलं कल्याण होतं असं तुकाराम महाराज सांगतात. त्या भागवताचा आपल्याला 5-6 दिवसात विचार करायचा आहे. आज प्रारंभाला थोडासा उशीर जरी झालेला असला
तरी पुढची कार्यक्रमाची व्याप्ती आणि मलाही थोडं आळंदीपर्यंत जाऊन यायचं असल्यामुळं आज या ठिकाणी विराम करतो. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचं नामस्मरण करू, भागवताची आरती होईल आणि आज या ठिकाणी थांबू. उद्याला मात्र वेळेवर सुरुवात करता येईल आपल्याला. बरोबर 1 वाजता सुरुवात करायची ना. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव 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 श्री श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव. एक टाळी वाजवा, एक टाळी. श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव 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 श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. आरती लावायची आहे, आरती लावायची आहे. आजच्या आरतीचे जे यजमान असतील त्यांनी पुढे यायचं आहे.
जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरि चरिता आरती करो तुझा भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझा भगवंता वेद रोजे मधुर पड स्वादुर से जे सोड आत्माराम मुनी सकळ सेवने झाले जन सुफळ पहापदवणी आने अवनी किय हरिणी गवजल धरणी जे पतिता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो सार्थक हरि गुण गौरी शास्त्र पुराणे मुकुटमणि परमा प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्षतत्वता देहाता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो गमते धणो मानस तीर्थ द्वादश सोपाने योग निर्मल भक्ति जले भरित विहरे हरिहंसति चित लोक सुख मळे संत द्विज कोणे सेवोनि रमते हर पदे रस प्रेमा आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा पदवेरा प्राणचे कीर्तन गाराचा देवा हरिवर संताचा जळोदाचा स्वयं प्रवेता द्वादश कणिका रवी अंतरिता तमहरता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ ग्रंथ नवे श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरणा खचित टळे जन्मा मरणा त्रिताप जाते चिरये शांती नाथ हि वदते कृष्ण पदे ठेवो माता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता
वल्लभे अच्युतं केशवं रामनारायणं दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं मुरुगावल्लभं विनायकं रामचन्द्रं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुंडा महाराज की जय सद्गुरु हरि महाराज की जय भागवत महापुराण की जय ऐका इकडे लक्ष द्या. सद्गुरु श्री महाराज मंडपातून बाहेर जाईपर्यंत कोणीही आपली जागा सोडणार नाही आणि तोपर्यंत विठ्ठल नाममंत्राचा आपण सर्वांनी जप करायचा. विठ्ठल 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 गाडी वाजवा. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.